कबीर म्हटलं की कबीराचे दोहे आपल्यापुढे उभे राहतात. कबीरांनी आयुष्यभर जन्मभर सूत विणून विणकामाचा व्यवसाय केला. काशीमध्ये राहणारे कबीर हे यांनी मानवाच्या आयुष्यामध्ये परमानंद प्राप्तीसाठी कबीर सतत प्रयत्नशील राहिले. कबीरांचं असं म्हणणं होतं की आयुष्यामध्ये वसंत अहर्निश मोक्षरूपी वसंत हा कायम साजरा केला पाहिजे. तो वसंत म्हणजे काय की वसंत म्हणजे चैतन्य आणि नवयौवनाचं प्रतीक. म्हणून मन प्रफुल्लित असल्याशिवाय आयुष्यामध्ये प्रपंचातून परमार्थ साधणं कठीण आहे असं कबीरांचं म्हणणं होतं. म्हणून रामदास स्वामींचं जे म्हणणं आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, की मनाच्या प्रफुल्लतेशिवाय प्रपंचामधून परमार्थ प्राप्तीकडे जर जायचं असेल तर मन प्रफुल्लित असलं पाहिजे. आणि त्याकरता वसंत जो आहे तो यौवनाचं आणि नवचैतन्याचं जे प्रतीक आहे हा कायम साजरा केला पाहिजे. म्हणून कबीरांना सामाजिक जाण ही जास्त होते. कबीर हे सामाजिक सिद्धांत आणि व्यवहाराचे ते पुरस्कर्ते होते. असे हे कबीर काशीमध्ये राहत असत. आणि काशी ही पवित्र भूमी असं मानलं जातं. काशी ही मोक्षभूमी मानलं जातं. काशीमध्ये ज्यांचं मरण होईल त्यांना सद्गती प्राप्त होते असे पंडित आणि त्या काळचे लोक सांगायचे. आणि मगहर जी आहे, मगहर ही नरकाचं द्वार आहे असं म्हटलं जातं. म्हणून कबीरांनी काशीमध्ये समाधी न घेता ते मगहरला गेले. आणि मगहर जी नरकद्वार म्हटल्या जातात ती नरकद्वार ही पवित्र भूमी झाली. तिथे सद्गती प्राप्त झाली. म्हणजे ज्या विचाराला त्यांनी कुठेतरी वाट त्यांनी मोकळी करून दिली. आणि म्हणून कबीराविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंत्यसंस्कार नावाच्या अध्यायामध्ये असं म्हणतात की जन्मभर सुत विरण प्रकट देखिला जनार्दन, त्या संत कबीराचे महिमान गंगेतील पाषाण जाणते कैसे. म्हणजे जन्मभर सूतीनं प्रकट देखिला जनी जनार्दन, म्हणजे माणसामध्ये कबीराने देव पाहिला. की सूत विणता विणता कबीर हे निरक्षर होते. सूत विणता विणता त्यांनी लोकांमध्ये जनार्दन पाहिलं आणि त्यांची सेवा त्यांनी केली. आणि म्हणून कबीरांना सामाजिक जाण जी होते की सामाजिक सिद्धांताचे आणि व्यवहाराचे ते पुरस्कर्ते होते. आणि कबीरांनी रामनाम संकीर्तन जे आहे, रामनाम संकीर्तनाचा त्यांनी कायम उपदेश केला. असे हे कबीरांचे दोहे आजही जनमानसाला कायम ते रिझवत असतात, कायम ते प्रेरणा देत असतात.